पुढे दृष्टीचेनी आलगे खोची की निवटी मागे एवढिया जैता नेघे आपण पेजो. म्हणाले पुढे आपल्या निज कृपेच्या दृष्टीने जो किंचितसा स्पर्श खोची म्हणजे टोचतो तीक्ष्णाचा, खोची की निवटी मागे आता एवढिया जैता नेघे आपण पेजो. म्हणाले जो हे सगळं करताना मोठेपणाची जाणीव ठेवत नाही, एवढिया जैता नेघे आपण पेजो, आपल्या ठिकाणी जो मोठेपणाची जाणीव ठेवत नाही असं सद्गुरूंचं वर्णन केलंय. आणि त्याच्या आधी त्यांनी असं म्हटलंय की आपल्या दृष्टीने तो काय करतो तर खोची की निवटी मागे, मागे म्हणजे जे मागचे देह आहेत, म्हणजे हा देह आहे तो स्थूल आहे, पण सूक्ष्म देह कारण देह या दोन्ही देहांना तो दूर करतो. आपल्याला जर माहीत असेल तर 4 देहांचा विचार केलेला आहे. हा दिसतो तो स्थूल देह, याच्या आत याच देहामध्ये राहणारा सूक्ष्म देह आणि तो कारण देह ज्याच्यामुळे आम्ही जन्माला आलो तो, आणि महाकारण देह हा श्रेष्ठ पुरुषांच्या ठिकाणी असलेला निवडीचा अधिकार आहे. म्हणजे त्या महाकारण देहामध्ये राहायचं का परमात्म्याशी एकरूप होऊन जायचं. महाकारण देहामध्ये जो राहतो, आपल्याला वर बसायचं आहे का, महाकारण देहामध्ये ज्याला जो राहतो, ज्याला राहायचं आहे, त्याचं एक सूत्र आहे की त्याला ईश्वराच्या बरोबर त्याचा भक्तीचा आनंद लुटायचा असतो, असं ते ब्रह्मसूत्रकार आणि असे आचार्य पण म्हणतात. की वल्लभाचार्यांसारखे म्हणतात की त्या सूक्ष्म देहानी, त्या महाकारण देहानी तो जो जीव आहे तो वैकुंठ लोकाला जातो आणि त्या वैकुंठ लोकामध्ये त्यांचं मोक्षाची संकल्पना भिन्न आहे. त्याप्रमाणे ते म्हणतात की कृष्ण सांगतो की तू वृक्ष हो, की तो त्या वैकुंठातला वृक्ष होतो. तो कृष्ण सांगतो ह्या वैकुंठामध्ये तू पक्षी हो, तो पक्षी होतो. तू माझा सारथी हो, तू माझा सेवक हो, काय ते जे सांगतील ते, आणि त्याप्रमाणे ते रूप धारण करून तो वैकुंठ लोकामध्ये राहतो, अशी वल्लभाचार्यांची धारणा आहे. बाकीचे भक्ती आचार्य असं म्हणतात की त्या महाकारण देहामध्ये भगवंताच्या भक्तीचा आनंद लुटत ते भक्त तिथे निवास करतात. आणि तुकाराम महाराज म्हणतात त्याप्रमाणे आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासी, म्हणजे आम्ही वैकुंठात सुखाने निवास करतोय. जोपर्यंत आम्हाला त्याच्या भक्तीचा आनंद लुटायचा आहे तोपर्यंत आम्ही आनंद लुटणार, आणि जेव्हा आम्हाला असं वाटेल त्याच्याशी एकरूप होऊन जाऊ, आम्ही एकरूप होऊन जाऊ. आम्ही आमचं वेगळं अस्तित्व ठेवणार नाही. आता ते ठेवतात का ठेवत नाही, ते कसं ठेवतात आपल्याला काही माहीत नाही. त्यामुळे असं आहे की कबीर कुणाचे अवतार, नामदेव कुणाचे अवतार, साईबाबा कुणाचे अवतार, असे सगळे तर्क आहेत त्याच्यामध्ये. आणि असं म्हटलंय नामदेव ज्ञानी याचा एका आणि नाम याचा तुका, असं म्हटलेलं आहे की नामदेव महाराजांचं कार्य पूर्ण करण्याकरता तुकाराम महाराज आले. आता तुकाराम महाराज आधी नामदेव महाराजच होते आणि मग तुकाराम महाराज झाले, माहीत नाही. अशा प्रकारे ही जी सांगड आहे, किंवा कबीर आहेत, कबीरांनी पुन्हा जन्म घेतला, साईबाबांनी जन्म घेतला, असं कुणी कुणाचा जन्म घेतला याच्याबद्दल पुष्कळ काही म्हटलेलं आहे. आता आपल्याला काय जे माहीत नाही त्याच्याबद्दल आपण काय विधान करावं, परंतु असं म्हटलंय की ते पुन्हा पुन्हा ईश्वरी कार्याकरता जन्म घेतात, याच रूपातून जन्म घेतात. आता रामकृष्ण परमहंसांनी तर ह्याच्याही पेक्षा वेगळं म्हटलंय की जो रामावतारात राम होता आणि जो कृष्ण अवतारात कृष्ण होता तोच आता राम आणि कृष्ण एकत्र होऊन या अवतारात रामकृष्ण म्हणून आलेला आहे. म्हणजे साक्षात देवतांचे म्हणजे विष्णूचे जे अवतार आहेत, विग्रह अवतार, हे काही अंशावतार नाही आहेत. राम असेल पण कृष्ण तर पूर्ण अवतार आहे, तो मर्यादा पुरुषोत्तम राम आहे आणि कृष्ण मात्र पूर्ण आहे. आणि हा पूर्ण अवतार आहे आणि त्या पूर्ण अवतारांनी रामाच्या बरोबर एकत्रित होऊन, म्हणजे राम अवतारातल्या गुणांच्या सहित, किंवा ते म्हणतात त्याप्रमाणे राम आणि कृष्ण हे दोघेही ज्या विष्णूचे अवतार आहेत त्याच विष्णूचा रामकृष्ण परमहंस हा अवतार आहे. कसा आपल्याकडे ज्ञानदेवांबद्दल म्हणतो तसं ज्ञानेश्वर महाराज हे स्वयं विष्णू आहेत, अशीच आपली धारणा आहे की साक्षात विष्णूंनीचा अवतार घेतला ज्ञानेश्वरांच्या स्वरूपात. आणि त्यामुळे या सगळ्यांच्या जन्माला येण्याच्या बाबतीमधल्या सगळ्या भूमिका आहेत त्या भिन्न आहेत.
तर यांनी काय सांगितलं की हा जो शिष्य आहे, आता गुरुचा महिमा सांगताहेत, तर तो सांगताना ते म्हणतात, पुढे दृष्टीचेनी आलगे खोची की निवटी मागे, एवढिया जैता नेघे आपण पेजो. म्हणाले आपलं जे मोठेपण आहे, आता त्याचे मागचे 2 जन्म त्याला या जन्मात नाही उद्धरून टाकत, किंवा हा जो त्याचा स्थूल देह आहे त्या देहाची दुःख ते दूर करत नाहीत नुसती. नाही तर ह्या देहाची दुःख दूर करणं म्हणजे आम्हाला व्यावहारिक परिस्थितीत काय पाहिजे आहे ते देणं, आमच्या शारीरिक परिस्थितीमध्ये त्यांची जी मदत पाहिजे आहे ती मदत त्यांनी करणं, आणि आम्हाला आमच्या भोवतीचं वातावरण आहे ते सुखाचं ठेवणं, आम्हाला बुद्धीने जे पाहिजे ते दे, यशाने जे पाहिजे ते दे, कीर्तीने जे पाहिजे ते दे, यशो देही कीर्तीन देही, सगळं मागतो ना माणूस, हे दे ते दे ते दे. तर हे जे सगळं आहे या स्थूल देहाशी संबद्ध आहे किंवा संबंधित आहे, परंतु तो ह्या स्थूल देहाशी संबंधितच काही करतो असं नाही. तर ह्या स्थूल देहाच्या पलीकडे जो सूक्ष्म देह आहे त्या सूक्ष्म देहाच्या पातळीवरतीही त्याचं शुद्धीकरण करतो, त्याही पातळीवरती त्याला काही सामर्थ्य प्राप्त करून देतो. आता सूक्ष्म देहाच्या पातळीवरचं प्राप्त होणारं सामर्थ्य जे आहे ते प्राणमय पातळीवरती आहे, काही सिद्धी असतील, काही वेगवेगळ्या प्रकारची सामर्थ्य असतील, अशा प्रकारे काही निर्माण करून देतो. वृद्धी आहे, वैभव निर्माण करून देतो. त्याच्या मागे हा कारण देह आहे, तो ज्याच्यामुळे जन्माला आला, ती जी अविद्या आहे त्या अविद्येचा तो नाश करतो. आणि म्हणून स्थूल देह, सूक्ष्म देह आणि कारण देह पुढे दृष्टीचेनी आलगे खोची की निवटी मागे. तर चोच खोचतो म्हणजे ती बोचते, किंवा आपल्या अगदी मराठीत साधा शब्द खुपसतो, आपण जसं खुपसणं म्हणतो तसं तो ती त्याची चोच खुपसतो. एवढिया जैता नेघे आपण पेजो, आणि मागे म्हणजे त्या मागच्या 2 देहांच्या ठिकाणी सुद्धा, आणि तरी सुद्धा तो आपल्या ठिकाणी पुढे म्हणजे अग्रभागी आणखीन पुढे दृष्टीचेनी लागे, म्हणजे पुढे दृष्टी टाकून निज कृपेने अग्र किंचित खोचिता शिष्य शरीरात. अग्र त्याची तीक्ष्ण चोच असं घ्या, किंवा त्याच्या पुढचा जो काळ आहे त्या काळाचं त्याला करून दिलेलं हिताचं जे काही आहे भगवंत जे त्या गुरूंनी, की तुझं हित कशात आहे किंवा त्याची काय अपेक्षा आहे. अर्थात अपेक्षा इथे गुरुकडून काय सिद्धीन वृद्धीन असली काही नाही आहे, इथे जी अपेक्षा आहे ती मोक्षाचीच आहे. आणि त्यामुळे त्यांनी इथे म्हटलं की निज कृपेचे अग्र किंचित खोचिता शिष्य शरीरात. ते खोचलंय, बोचलंय, टोचलंय, ते त्याच्या कारण शरीरापर्यंत नाश करी अवघ्याचा. त्याच्या कारण शरीरापर्यंत सगळं नष्ट होतं. म्हणजे देहभाव शिष्याचा जरी निजकृपे उडाला साचा, तरी ते या झाल्या जयाचा अभिमान न वाहती. आता म्हणाले सद्गुरू हे करून देतात की त्याच्या कारण देहापर्यंत त्याला मुक्त करून टाकतात, परंतु अशा प्रकारे यातून मुक्त केलं तरी सुद्धा हे मी मुक्त केलं आहे अशा प्रकारचा ते कुठेही अभिमान, त्याचं मोठेपण, त्याचा महिमा ते मिरवत नाही. गुरुला गुरुपण काय आहे, मी कुणीतरी मोठा व्हावं, मला कुणीतरी ओळखावं, माझा कुणीतरी शिष्य व्हावा, हे गुरुला कधीही वाटत नाही. गुरु याकरता आलेलाच नसतो, गुरु त्या ईश्वरी कार्याकरता आलेला असतो. ईश्वर सांगतो हे कर, ठीक आहे ते करतो. ईश्वर सांगतो हे करू नको, नाही करत. त्याला त्याचा काहीच अभिमान नाही आहे. त्या शिष्याला मोठा केला, लहान केला, त्या शिष्याला मान्य केला, अमान्य केला, त्याच्या दृष्टीने काही नाही आहे. भगवंताची कृपा ज्याच्यावर व्हायची आहे त्याच्यावर तो कृपा करतो. व्यवहाराच्या पातळीवर तो भगवंताच्या इच्छेने प्रत्येक काम करतो. आणि म्हणून म्हणजे देहभाव शिष्याचा जरी निजकृपे उडाला साचा, तरी ते या झाल्या जयाचा अभिमान न वाही. तो जे काही शिष्याकरता करतो त्याचा त्याला यत्किंचितही अभिमान, गर्व, हे माझ्याकडून झालं, माझी शिष्य संपदा हो तुम्हाला काय सांगू इतकी आहे, असं म्हणाले तो कधी सांगत नाही. जसं आपण ऐकतो की 1 कोट लोक आहेत जगामध्ये माझे शिष्य, असे सांगणारे गुरु आहेत. म्हणाले या गुरुला त्या शिष्याशी त्या तो माझा आहे हे सांगण्याशी काही मतलब नाही. एवंच देहभाव घालविती निजकृपे सत्वर गती. अशा प्रकारे देहभाव घालवतात. म्हणजे आता देहभावच काय, कारण देहापर्यंत संपलं म्हणजे सगळंच घालवतात.
त्याच्या ठिकाणचा वासनामय कोश, त्याच्या ठिकाणच्या वृत्ती सगळं सगळं निघून जातं. त्याचं मूळ चैतन्य हे स्वरूप आहे, त्या स्वरूपापाशी ते त्याला आणून ठेवतात. आणि म्हणून मला एवंच देहभाव घालविती निजकृपे सत्वर गती, परी कर्तृत्वपणा न दाविती निज ठाई किंचित. पण म्हणाले आपण त्याच्याकरता काही केलं आहे असं ते दाखवत नाही. म्हणजे म्हणताना ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरीत म्हटलंच आहे की आथिले पण न मिरवी, मी काही आहे, माझं कोणी आहे, अलौकिक न होवावे लौकिकाप्रती. लौकिकामध्ये मी कोणी अलौकिक आहे असं जे कधीच प्रकट करत नाही. मग त्यांच्या आयुष्यात चमत्कार होऊन लोकांना कसं कळतं? ती ईश्वराची इच्छा आहे. ईश्वर करतो. ईश्वराला आपल्या भक्ताचं, ईश्वराला आपण पाठवलेल्या संताचं, ईश्वराला आपल्या भक्तीमध्ये रमलेल्या त्या सत्पुरुषाचं लोकांना काहीतरी कळावं, त्याचा महिमा लोकांपर्यंत पोचावा म्हणून भगवंत त्याच्याकरता कार्य करतो. तो आपलं मोठेपण वाढावं म्हणून तो काही करत नाही. आणि म्हणून त्यांनी म्हटलंय, कधीतरी आपण ती गोष्ट बघू की ज्ञानेश्वर, निवृत्तीनाथ हे जेव्हा जे ते तीर्थावळीचे अभंग आहेत ना, हे जेव्हा तीर्थयात्रेला गेले तेव्हा काशीत गेल्यानंतर कसा भगवंतानी चमत्कार घडवलाय आणि निवृत्तीनाथांचं मोठेपण त्या काशीमध्ये प्रकट केलंय. ते म्हणाले कोण लोक आहेत, कसे आले इथे, हे कसं घडलं? असो तर लघुत्वाचे मुद्दले बैसला गुरुत्वाचे शेले, नासुनी नाथिले सदैव जो. म्हणाले लघुत्वाचे मुद्दले. कुणाचं मुद्दल आहे लघुत्व? शिष्याचं. लघुत्व म्हणजे लहानपण. शिष्याच्या ठिकाणी लहानपण आहे, ते त्याच्याकडे लहानपण आहे म्हणून गुरुत्व म्हणजे मोठेपण. त्या गुरुच्या ठिकाणी मोठेपण आपोआप आलेलं आहे. त्या आपोआप यायचं कारण काय? कारण शिष्याकडे लहानपण आहे म्हणून. बैसला गुरुत्वाचे शेले, नासुनी नाथिले सदैव जो. पण म्हणाले त्याच्या ठिकाणचं लहानपण घालवून टाकलेलं आहे, ते काही त्यांनी शिल्लक राहू दिलेलं नाही आहे. ते लहानपण घालवून टाकल्यानंतर सुद्धा तो आहे तिथेच आहे, त्याच्यात काही फरक पडत नाही. त्याकरता चांगले दृष्टांत पण पुढे दिलेले आहेत. तर आपण पुढे जाऊया. शिष्याचे जे लघुत्व तेच मुद्दल मूर्तिमंत, आणि त्या मुद्दलेच येत श्रेष्ठ गुरुत्व सद्गुरु ते. म्हणाले शिष्याचं लहानपण हेच खरं भांडवल. आणि हे भांडवल म्हणजे हे आता ही भाषा आहे ना, ही सगळी थोडी व्यवहाराची आहे आपल्यासारख्या करता. नाहीतरी कोणाही गुरूंच्याकडे गेलं, कुठलाही विषय शिकायला गेलं, साधा मनुष्य कोणाकडे गणित शिकायला गेला तरी ते पाढे येतात का पाठ तुला म्हणून दाखव, मला बेरजा करता येतात, म्हणजे उघडच आहे ना, ह्याला काही येत नाही म्हणून तर तो जातो ना. कुणाही गुरुकडे गेला तरी कुणाकडे शिकायला गेला तरी आधी हे कर, आधी सगळेच सांगतात की आधी काय करायला लागेल. गुरुकडे शिष्य शिकायला गेला, गाणं शिकायला गेला तरी सांगतात 12 वर्ष खोलीमध्ये यायचं नाही, फक्त घरातली सेवा करत बसा, पाणी भरा, काय घरात कामं असतील ती करा, जाता येता गाणं कानावर पडला ऐका, संस्कार होतील तर होतील, नाही तर नाही, टिकला तर राहिलाच, नाही तर गेलाच. त्यामुळे हे सगळीकडे आहे की त्याचं श्रेष्ठत्व आहे, तो कसा प्रकट करील सांगता येत नाही. आणि ते मोठेपण मान्य करून राहायचं असेल नसेल राहायचं निघून जा. पूर्वीच्या काळी कठोर कठोर परीक्षा द्याव्याच लागल्या गुरूंच्या ठिकाणी, आजही द्याव्या लागतात. कुणाकडेही शिकायला गेल्यानंतर मला आठवतं की माझी भाची म्हणाली की मावशी मी CA करायला जेव्हा मी आर्टिकलशिपला पहिल्यांदा गेले तेव्हा त्यांनी पहिल्यांदा काय सांगावं, तो आधी टाचणी लावून दाखव. चेक आणि खालचा पेपर या दोघांना धरून तू टाचणी कशी लावतेस. आता टाचणी लावण्यात काही आहे असं आपल्याला तरी काही वाटत नाही. त्यामुळे स्टेपल कसं करते आणि टाचणी कशी लावते हे सुद्धा जेव्हा त्यांच्या शिस्तीत बसतं तेव्हाच ते तुम्हाला काहीतरी शिकवणार आहेत. म्हणजे इतके साधे साधे व्यवहार आहेत. साध्या व्यवहारात सुद्धा मनुष्य त्याचं गुरुपण इथे त्यांना सांगायचं आहे की ते मोठेपण आणि शिष्याचं लहानपण हा एकच विषय आहे की त्याला येतं आहे याला येत नाहीये. ज्याला येतं आहे त्याच्याकडून जर शिकून घ्यायचं असेल तर ते जे तो म्हणेल ते सगळं ऐकायला पाहिजे. त्याची काय सेवा करावी लागेल ती करायला पाहिजे. तो प्रसन्न झाला तर मिळेल आणि तो कसा प्रसन्न होईल आपल्याला माहिती नाही. मास्तर कृष्णरावांनी बखलेबुवांच्याबद्दल लिहिलेलं आहे की वरच्या मजल्यावर राहत होते, घागर खालून पाणी भरून रोज न्यावं लागत, संतापले आणि जी लाथ मारली तर सगळा जिना गडगडत भरलेल्या घागरी सकट खाली आली. लहान मुलगा, पण काय शिक्षा करतील तुम्हाला, कोण कसा करेल शिक्षा सांगता येत नाही. आणि त्यामुळे असं आहे
गुरुची सेवा हे मोठं अवघड प्रकरण आहे, श्रेष्ठच आहे तो. म्हणजे आपल्याला गुरुसेवेचं उदाहरण सांगायचं तर कठोर परीक्षा घेतात, कसून परीक्षा घेतात. त्याचं मुद्दलही म्हणजे जे हे आहे शिष्याचं लहानपण, ते मुद्दल जर खरंच लहानपण चांगल्या तऱ्हेने वापरलं तर त्याच्यावर गुरुकडून मिळतच नाही असं नाही. म्हणजे काशीतली एक गोष्ट सांगतात की काशीमध्ये एक कोणीतरी योगी येऊन राहिले होते. कोण होते माहिती नाही, पण मोठे तेजस्वी, मोठे दैदिप्यमान असे छान होते पुरुष. तर त्या एक बाईंना वाटलं हा मनुष्य फार मोठा आहे, काहीतरी अधिकारी असला पाहिजे. तर त्या बाई रोज त्यांची सेवा करायला जायच्या. सगळं झाडून पुसून ठेवून सगळं त्यांच्या इथे जे जे करणं शक्य आहे तेवढं त्या बाई तिथे सेवा करून ठेवून द्यायच्या. तर असं कितीतरी दीर्घ काळ, आपण 12 वर्ष 15 वर्ष म्हणू, अशी त्यांनी सेवा केली. ते तिथंच येऊन बसायचे, ती त्यांची सेवा घ्यायचे. हे सगळं झाल्यानंतर त्यांनी त्या बाईंना सांगितलं की, ते म्हणाले की बाई तुम्ही एवढी सेवा केली, तुम्हाला काय पाहिजे? तर त्या बाई म्हणाल्या मी निपुत्रिक आहे, माझी अशी इच्छा आहे, मला काही संतान प्राप्ती व्हावी. होईल म्हणाले. पण म्हणाले तू मुसलमान आहेस. तेव्हा तुम्ही ओळखलं कसं? तुला पहिल्याच दिवशी ओळखलं म्हणाले, तू मुसलमान आहेस ते. पण म्हणाले तुला जो मुलगा होईल त्याचे कान टोचले पाहिजेत. टोचेन म्हणाले, कारण ते मुसलमानाच्या घरात कान कोण टोचणार, आणि टोचेन म्हणाले मी, मग मुलगा होईल म्हणाले तुला. आणि त्याप्रमाणे तिला मुलगा झाला. त्या मुलाचे कान तिने टोचले. काशीला घडलेले ना हे सगळं, काशी बनारसमध्ये. तो मुलगा म्हणजे बिस्मिल्ला खां सनई वादक. ते त्यांचा जन्म झाला, त्यांचे कान टोचलेले होते. आणि काशीमध्ये दर महाशिवरात्रीला ते महादेवाची तिथे सेवा करत असत मंदिरामध्ये जाऊन. म्हणजे सांगायचं म्हणजे गुरु देत नाही तसं नाही, पण ते काय कसून परीक्षा घेतील ते काही सांगता येत नाही. आणि त्यामुळे त्यांनी इथे सांगितलं ते मुद्दल करोनी नामशेष सोडिती आपुल्या गुरुत्वास लघुत्व श्रेष्ठत्व हे दोष ठाई नसती सद्गुरूच्या. म्हणजे काय करतात, हा जो मुद्दल त्या शिष्याचं नामशेष करतात. म्हणजे मुद्दल काय होतं? लघुत्व, लहानपण हे मुद्दल नामशेष करतात. कारण का? सोडिती आपुल्या गुरुत्वास. कारण आता या दोघांमधला फरक गेला ना निघून, आणि आता दोघे एकसारखेच झाले. दोघांच्या ठिकाणी काहीही अंतर राहिलं नाही. तर ह्या दोघांमध्ये अंतर शिल्लक राहिलं नाही म्हणून त्यांना दुःख होत नाही. म्हणाले लघुत्व श्रेष्ठत्व हे दोष ठाई नसती सद्गुरूच्या. त्यांच्या ठिकाणी ते दोष नाहीत. नाही त्याचा अर्थ त्यांना मोठेपणही नाही, त्यांना लहानपणही नाही. असा जो श्रेष्ठत्वाला पोचलेला गुरु आहे तो काय करतो म्हणाले, म्हणजे शिष्यत्वाच्या मुद्दलावर गुरुपणाचा जय जयकार, तेच मुद्दल हरपल्यावर जय जयकार कशाचा. आणि त्या शिष्यत्वाचं मुद्दल गेलं, आता त्या शिष्यानी जय जयकार करावा असं वेगळं गुरुच्या ठिकाणी काही राहिलं नाही. पण म्हणाले शिष्यत्व जेव्हा संपते तेव्हा गुरुत्वही नष्ट होते. कारण आता तो शिष्यच राहिला नाही तर गुरु कसा राहील. एकपणे एक उरते शुद्ध स्वरूप अखेरी. काय राहतं? शेवटी एकच राहतं, चैतन्य, बाकी काही राहत नाही. आणि म्हणून म्हणाले म्हणजे जो अणु माझी भरला तोच विश्वाच्या अखेरी उरला, मधला खेळ आटोपला गुरु शिष्य भावाचा. पुन्हा माऊली आपल्या मूळ जागेवरती येतात. म्हणजे गुरु शिष्य हा या जगात केलेला खेळ आहे. हा शिष्य भावानी येतो, तो गुरुभावाने उपदेश करतो, त्याला पुन्हा पूर्वस्थितीला म्हणजे त्याच्या चैतन्य स्वरूपाला, आत्मरूपाला, त्याच्या द्रष्टेपणाला. कारण योगामध्ये म्हटलंय ना तदा द्रष्टुहु स्वरूपे अवस्थानम. तो जो द्रष्टा आहे तो आपल्या स्वरूपाला जाऊन प्राप्त होतो. त्याच्या स्वरूपाला नेऊन पोचवतात. आणि गुरूंनी जेव्हा असं पोचवलं तेव्हा त्यांचं काम संपलं. आता गुरु काय आणि शिष्य काय, दोघेही एक ब्रह्मच आहे. त्यामुळे गुरु म्हणून कोणी वेगळा नाही, शिष्य म्हणून कोणी वेगळा नाही. आणि म्हणून ते म्हणाले की म्हणजे जो अणु माझी भरला तोच विश्वाच्या अखेरी उरला, मधला खेळ आटोपला गुरु शिष्य भावाचा. म्हणजे गुरु श्रेष्ठ नाही अथवा कनिष्ठही नाही, तो एकपणे एक राही निजानंदी डोलत. तो एकटा एक आहे आणि तो आपल्या आनंदामध्ये आहे की ह्याला इतके आता शिष्य उद्धरले, तितके उद्धरले, आता झालं आपलं काम पुष्कळ, भगवंता तुझं हे एवढं केलं. त्यांना त्याच्याशी काही कर्तव्य नाही. या अवतारात तू आणलंस, तुला कुठपर्यंत काम करून घ्यायचंय तिथपर्यंत करून घे, चला म्हटल्यावर चालले. म्हणजे जसा एखादा ब्राह्मण बसलेला उठताना उपरणं झटकून उठतो, खांद्यावर उपरणं टाकून निघून जातो, त्यावर नसतंच काही दुसरं,
तेवढ्या एका उपरण्याशिवाय. तसंच आहे या गुरूंच्या ठिकाणी. देह आपला धारण केलाय ते शिष्यत्वाकरता, त्यामुळे ते शिष्यत्व त्याचं संपलं की ह्याचं गुरुत्व संपलं. याचं गुरुत्व संपला तो आपल्या आनंदामध्ये आहे, त्याच्या मूळ स्वरूप स्थितीमध्ये तो राहिलेला आहे असं त्यांना म्हणायचंय. तो एकपणे एक राही निजानंदी डोलतो. तो एकटा एक आपल्या मूळ स्वरूपामध्ये राहतो. नाही ते जळी बुडीजे. नाही ते जळी म्हणजे जे जळच नाही त्या जळामध्ये बुडावं. ते घनवटे जेणे तरीजे. घनरूप असलेलं जे आहे त्या ते घनवटे तई घनवटे जेणे तरीजे. जेणे तरलियाही नुरीजे कवणीये ठाई. म्हणाले आता कसं आहे की जे नाही ते जळ आहे म्हणजे काय, जो प्रपंच नाहीच, म्हणजे समर्थांनी म्हटलं आहे तसं, इतरत्र म्हटलं आहे तसं की आगा जे घडलेची नाही त्याची वार्ता पुससी काही. की हे जग जर घडलेलंच नाही, हे जर जन्मालाच आलेलं नाही आहे, हे जर असतच आहे, तर असं हे जे जग आहे या जगाचा नाही ते जळी बुडीजे. हे संसार रूपी जे जल आहे त्या जलामध्ये हा जो जीव आहे तो अगदी आकंठ नाही, हा मस्तक बुडलेला आहे, तो पूर्ण बुडलेला आहे ह्या जलामध्ये, संसार रूपी जलामध्ये. तई घनवटे जेणे तरीजे. पण त्याला तारलं कोणी, घनानी तारलं. घनवट म्हणजे घन म्हणजे दगड आहे, घन आहे. तर असं जे घन आहे, जड आहे, गुरुत्व ह्या शब्दावरती माऊलींनी केलेला म्हणजे कोटी म्हणा, त्या दृष्टांताला अधिक पुढं खेचलंय म्हणा की गुरुचं गुरुत्व म्हणजे त्याचं जडत्व, त्याच्या ठिकाणी असलेलं जे जडत्व आहे ते घनवटे जेणे तारीजे. म्हणाले जगाच्या अनुभवापेक्षा वेगळं आहे की नाही. पाण्यामध्ये पडलेल्याला तारण्याकरता दगड बांधला तर कुणी तरेल का? दगड बांधला तर तरण्याऐवजी बुडणार आहे. पण हा गुरु कसा आहे, हा गुरु जड आहे, घन आहे. पण हा गुरु काय करतो, तर ह्या शिष्याला तारतो, म्हणजे जड असून तरंगतो, जड असून त्याला तारून नेतो. ते जळ कसं आहे, ते जळ संसार जल जे आहे ते नाही ते जल जे मुळात उपस्थितच नाही, मृगजळासारखं आहे, आभास आहे, ते मुळात नाहीच. अशा जळामध्ये हा जीव बुडलेला आहे. त्या जीवाला हा घन म्हणजे गुरु, त्याला गुरु शब्दावरची ती कोटी पर्यायी काही म्हणा, तर तो घनवटे जेणे तारीजे. जेणे तरलियाही नुरीजे. म्हणाले ज्याच्यातून तरल्यानंतर सुद्धा शिल्लकच जो राहत नाही, कवणीये ठाई. कोणत्या प्रकारामध्ये शिल्लक राहणार, कोणत्या प्रकाराने तो प्रकट राहणार, कोणत्या प्रकाराने तो कळणार, तो कोणत्याच प्रकाराने कळत नाही. नसत्या मृगजळी बुडाला तो परिपूर्ण गुरुने तारीला. जो तारीला तो न उरला कोठेही. म्हणजे ज्यांनी त्याला तारलेला आहे तो गुरु कोणत्या स्वरूपामध्ये उरत नाही. मला माझी गुरुदक्षिणा दे म्हणत नाही, माझं समाधी मंदिर बांध म्हणत नाही, माझ्यावर पुस्तक लिही म्हणत नाही, माझं चरित्र लोकांना कळू दे म्हणत नाही, तो काहीच म्हणत नाही. त्याला आपल्याला कुठं माहिती आहे किती अलौकिक व्यक्तिमत्व आत्ताही वावरतायत किंवा पूर्वी किती होऊन गेली, सगळी काय आम्ही जाणतोय थोडंच. जी लोकांच्या समोर यावी असं ईश्वराला वाटतं ती समोर आहे, पण जी लोकांसमोर यावं असं त्याला वाटत नसेल ती आहेत कुठे आमच्या समोर. ज्यांना लोकांच्या समोर येऊन कार्य करायला ईश्वरांनी सांगितलंय तेवढीच माहिती आहेत आम्हाला. ज्यांना लोकांसमोर येऊन कार्य करायला सांगितलं नाही ती आम्हाला माहिती कुठे आहे. आणि म्हणून ते म्हणतात की येथे अवघेची विलक्षणं बुडायासी मृगजल जाणं आणि ते तरण्याचे साधन अति जडसा सद्गुरु. इथे विलक्षण आहे म्हणाल. बुडायला कारण जे नसलेलं जल आहे ते मृगजल आहे आणि तारायला जो जड आहे तो सद्गुरु आहे. नाही तर भोपळा पाहिजे तारायला, की जो भोपळा आम्हाला त्या पाण्यातून वर काढील, जो बुडणार नाही. तर हा बुडणाराच. इतर जळी ऐसे होते अति हलके ते तरी ते. म्हणाले इतर ठिकाणी आमचा अनुभव काय की जलामधून जर तरायचं असेल तर जे अत्यंत हलकं आहे त्याच्याचमुळे आम्ही तरतो. महापुरी भोपळ्या ते किंमत पहा केवढी. म्हणजे महापुरामध्ये जर 4 भोपळे टाकले पाण्यामध्ये तर कितीही पाणी जोरात उसळत असलं तरी माणूस त्या भोपळ्याच्या आधाराने जगण्याचा तो प्रयत्न करील. म्हणाले की आणि जो का तरे पाही तो कोणत्या तरी तीरा जाई. म्हणाले जो काही जगेल त्या महापुरामधून तो कोणता तरी तीर गाठेल, हा नाही तर तो. पण म्हणाले कसं आहे
तो येथे आहे नवलाई तरणाराची विशेष. हा तरणारा त्याचंही नवल विशेष आहे. काय आहे? न जाय कोणत्या तीरा. कारण या मृगजळाला कोणतं तीरच नाही आहे. ह्या जो संसार जल जे आहे, ही जी माया नदी आहे, त्या माया नदीला तीर कुठे आहे? त्या माया नदीला हाही तीर नाही, तोही तीर नाही आहे. आणि म्हणून म्हणाले न जाय कोणत्या तीरा मुळीच नुरे तरणारा तोच होऊनी राहे सारा परमात्म रूप सर्वत्र. तो काही कुठे तरायला जात नाही, तर काय होतं त्याचं? तोच स्वतः परमात्म रूप होतो. ते जळही तिथे राहत नाही आणि तिथे काहीच शिल्लक राहत नाही. म्हणजे कशाचंच अस्तित्व, ज्या जगाला तो आपलं आपलं म्हणत असतो, त्याचं अस्तित्व त्याच्या दृष्टीने 100% संपूनच जातं. आणि ते संपल्यामुळे तिथे दुसरं काही शिल्लक राहत नाही. तोच परमात्म रूप होऊन राहतो. आणि म्हणून म्हणाले जीवा येता जीवपण माया डोही बुडे जाण आणि तेथ तयाचे तारण होते सद्गुरु कृपेने. म्हणजे ह्या जगामध्ये सद्गुरूच त्या माया नदीतून त्याला तारतात. येथे तेच तरणे की अवघे मिथ्या हे दाखविणे तरता तारिता नुरविणे शब्दा वाचून कोठेही. म्हणाले इथे काय होतं? येथे तेच तारणे की अवघे मिथ्या हे दाखविणे. तारलं म्हणजे काय केलं गुरूंनी? त्या पाण्यातून त्याला बाहेर काढलं. असं काही करावं लागत नाही. म्हणाले इथे त्याला फक्त एवढंच समजून द्यावं लागतं की हे सगळं जग आहे हे मिथ्या आहे. त्याच्यात फार आहारी जाऊ नकोस, त्याच्यात फार आसक्त होऊ नकोस. जे टिकणारं आहे, जे समजून घ्यायचं आहे ते परमात्म स्वरूप आहे, हे अंतःकरणामध्ये सदा लक्षात ठेव. एवढंच म्हणाले गुरु त्याला सांगतात. आणि म्हणाले मिथ्या हे दाखविणे तरता तारिता नुरविणे शब्दा वाचून कोठेही. तरताना तारताना नुरविणे म्हणजे जो तरतो आहे तो शिष्य आणि जो तारतो आहे तो गुरु, यातलं काहीच तो शिल्लक ठेवत नाही. नुरविणे काहीच शिल्लक ठेवत नाही. शब्दा वाचून कोठेही. हे आता आमच्या दृष्टीने शब्द आहेत की एक तरला आणि एक तारणारा आहे, याशिवाय दुसरं काहीच शिल्लक राहत नाही. एवंच सद्गुरु कृपा होता बुडणे बुडता तारिता माया डोह हे तत्वता खोटे वाटती स्वानुभवे. अशा प्रकारे म्हणाले सद्गुरूंची कृपा झाली की बुडणं, बुडता, तारता म्हणजे हे सगळे जे शब्द आहेत हे सगळे शब्दांचे बुडबुडे आहेत असंच म्हणाले त्याला सुद्धा वाटतं. त्याच्या स्वतःच्या ठिकाणची सुद्धा भावना अशीच होते की हे साधे शब्द आहेत की मी बुडलो, मी बुडत होतो, मला माझ्या गुरूंनी तारलं. आता स्थिती अशी आहे की एक परमात्मा हे स्वरूप आहे, ह्यात आता भिन्न भिन्न काहीच नाही आहे. आणि म्हणून ते पुढे म्हणतात की स्वानुभवाचे लक्षण जाऊन जीवाचे जीवपण श्रेष्ठ जे का शिवपण तेही हलके वाटणे. आता स्वानुभवाचं लक्षण म्हणजे स्वस्वरूपाची प्राप्ती, स्वतःचा अनुभव घेणं असा त्याचा अर्थ झाला. स्वानुभवाचे लक्षण जाऊन जीवाचे जीवपण. आता काय लक्षण आहे त्याचं? स्वस्वरूपामध्ये स्थित होणं याचं काय लक्षण आहे? तर जाऊन जीवाचे जीवपण, त्या जीवाचं जीवपण निघून जातं. श्रेष्ठ जे का शिवपण, जीवापेक्षा शिव श्रेष्ठ आहे, जीव शिवभावाला येतो असं आम्ही म्हणतो. ते श्रेष्ठ जे का शिवपण तेही हलके वाटणे. तेही गुरुरूपासारखं जड आहे, गुरु म्हणजे श्रेष्ठ आहे असं वाटत नाही. तेही हलकं आहे, तेही कमीच आहे असंच वाटतं. दोन अर्थाने आपण घेऊ. तेही हलके वाटणे म्हणजे ज्या जड पदार्थांनी त्यांनी या संसाराच्या सागरातून दूर केलं तो पदार्थ आहे असं तो शिव वाटत नाही. गुरु हा पदार्थ जड आहे आणि त्यांनी या संसार सागरातून तारलं आहे, तेव्हा जे शिवपण आहे ते काही तारणारं नाही आहे हे थोडक्यात लक्षात आलं. म्हणजे जीवाला शिवपण प्राप्त झालं म्हणजे मी सगळं काही प्राप्त करून घेतलं असं जीवाला वाटतं का? शिवपण आलं म्हणून नाही वाटत. नाही वाटत. म्हणतात ते की काय वाटतं त्याला की ठीक आहे हे सुद्धा खालीच आहे, हे सुद्धा कमीच आहे. म्हणजे जीवाला काय व्हायचंय? जीवाला गुरुची जी स्थिती आहे ती स्थिती गुरु त्याला आणून देतात आणि ती स्थिती प्राप्त होणं हेच अधिक योग्य आहे. आता ते कसं योग्य आहे ते पुढे सांगतात. आकाश हे सावेव न बंधे आकाशाची हाव ऐसे कोणी एक भरीव आकाश जो. आता दृष्टांत जसं समर्थांनी सद्गुरूंचं वर्णन करताना
पुष्कळ तुलना दासबोधामध्ये केली आहे की सद्गुरू परिसासारखा आहे का तो सागरासारखा आहे, का तो सूर्यासारखा आहे, का तो चंद्रासारखा आहे, का तो पृथ्वीसारखा आहे. अशा वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी तुलना करून सांगितलंय. नाही तो असा नाही, नाही तो असा नाही, नाही तो असा नाही. तसं थोडंसं माऊलींनी इथे तुलनेला विषय घेतलाय. ते म्हणतात आकाश हे सावे. पण ही सगळी तुलना जी आहे ना, ही एकदम तत्वज्ञानाच्या पक्क्या भाषेत आहे. तिथे कशी आपल्याला समजावी अशा सोप्या भाषेत आहे. इथे त्यांनी काय म्हटलंय की आकाश हे सावेव. सावेव का म्हणलं? सावेव म्हणजे अवयवासहित. आकाश जे आहे ते सावयव आहे. आम्ही कसे अवयवासहित आहोत तसं आकाशाला अवयव आहेत, म्हणजे आकाशाला आकार आहे. कसा आकार आहे? जिथे असेल तिथं तसा. आमच्या पोटात असेल तर पोटातला, हृदयात असेल तर हृदयातला, तोंडात असेल तर तोंडातला. आकाश सगळीकडे आहे. तोंडातही आकाश आहे, हृदयातही आकाश आहे, पोटातही आकाश आहे. या सगळ्या ठिकाणी अवकाश आहेच आहे. त्यामुळे आकाश कसं आहे? सावयव आहे. त्याला अवयव आहेत, त्याला आकार आहे. अवयव याचा अर्थ आकार आहे, काही ना काहीतरी आकार आहे. का आकार आहे? आत्मना संभूता. कारण आत्म्यापासून जन्माला आलं आहे म्हणून. जन्माला आलं म्हणजे त्याला काहीतरी आकार आलाच आहे, कारण तो काही आत्मस्वरूपासारखा नाही आहे. एक आत्मस्वरूप असं आहे की जे कोणत्याच आकारामध्ये अडकलेलं नाही आहे. पण आकाश तसं नाही आहे. आकाश जे आहे ते जन्माला आलेलं असल्यामुळे, ते एक महाभूत असल्यामुळे पंचीकृत महाभूत आहे. आपल्याला आपण मागे पाहिलंय की ते सगळी महाभूत अर्धी अर्धी, आणि जे महाभूत आहे म्हणजे ती सगळी एक अष्टमांश आणि हे मूळ महाभूत एक द्वितीयांश, असं मिळून एक द्वितीयांश अधिक ते 4 वेळा घेतलेले एक अष्टमांश, असे मिळून ते एक द्वितीयांश होतात. ते 4 मिळून, आणि ते एक द्वितीयांश अधिक हे एक द्वितीयांश मिळून 1 होतं. आणि ते महाभूत होतं. म्हणजे कसं? आकाश. आकाश महाभूत म्हणजे एक द्वितीयांश आकाश आहे. उरलेलं म्हणजे आता त्याच्या पुढचे पृथ्वी, आप, तेज आणि वायू, हे सगळे एक अष्टमांश एक अष्टमांश एक अष्टमांश. हे 4 मिळवले की 4 अष्टमांश म्हणजे एक द्वितीयांश. म्हणजे हे सगळं मिळून अर्ध आहे, आणि हे मूळचं अर्ध आहे. ते अर्ध अधिक हे अर्ध पूर्ण झालं. आणि काय पूर्ण झालं? आकाश महाभूत. ते कोणतं महाभूत आहे? पंचीकृत, म्हणजे ज्याच्यापासून आम्ही बनलेले आहोत ते. त्याच्या मूळ रूपामध्ये नाही. मूळ आकाश काय आहे आम्हाला माहीत नाही. मूळ आकाश ह्या महाभूताचं स्वरूप काय आहे आम्हाला माहीत नाही. मूळ जल ह्या महाभूताचं काय स्वरूप आहे आम्हाला माहीत नाही. कारण काही असू शकेल. आमच्या हृदयामध्ये प्रवाहित होणारी जी भक्ती आहे, तो जो रस आहे, तो रस सुद्धा जल असू शकेल. काय माहिती त्या जलाचं मूळ स्वरूप काय आहे आम्हाला माहिती नाही आहे. त्यामुळे जल हे आम्ही पाहतो, हे जल हे पंचीकृत आहे. त्याच्यामध्ये जल अर्ध आहे, आणि मग आकाश, वायू, अग्नी आणि पृथ्वी हे सगळे एक अष्टमांश एक अष्टमांश एकत्र आले. म्हणून ते एक द्वितीयांश प्लस हे एक द्वितीयांश, असं मिळून ह्या दोघांची बेरीज केली की ते जलमहाभूत होतं, पंचीकृत. आणि हा सिद्धांत सगळ्यांना कळावा म्हणून समर्थांनी तो आवडीने दासबोधामध्ये फार विवरण केलाय. पंचीकरण समर्थांचा आवडणारा विषय आहे. त्यांनी पुन्हा पुन्हा, माऊली अशा विषयांमध्ये कुठे रमतच नाही. हे एकदम वरवरचेच विषय मांडते. एका शब्दात त्याच्या मागे जे काही आहे समजून घ्या. समर्थांचं तसं नाही. म्हणून म्हटलं समर्थ त्या परमार्थाच्या शाळेचे हेडमास्तर आहेत. त्या हातात छडी घेऊन बसलेले आणि सारखे शिकवत असतात. हे शिका, हे शिका, हे शिका, दुसरं काही नाही. त्यांना हातात बडगा आहे त्यांच्या. समजून घ्या आणि विषय अगदी मुळापासून सांगतात. झोप काय आहे, गाढ झोप काय आहे, प्रलय महाप्रलय म्हणजे काय आहे, मृत्यू काय आहे, पंचप्रलय निरूपण आवडता विषय, चतुर्दश भुवन निरूपण आवडता विषय समर्थांचा. त्यांचे अगदी असे काय आवडते विषय त्यांनी आम्हाला घटवून घटवून पक्क करण्याकरता. इथे माऊली एकदम विहंगम मार्ग आहे. एका वृक्षावरून दुसऱ्या वृक्षावर जसा तो पक्षी उडून जातो ना, तसं आहे माऊलींचा. झुप कधी इकडून तिकडे जातात ते. तसं त्यांनी सांगितलं आकाश हे सावेव. संपलं. उपनिषदांचं वचन लक्षात घ्या की आत्मना काशः संभूती.
आत्म्यापासून संभूत, हा आत्म्यापासून आकाश निर्माण झालेलं आहे. जे निर्माण झालेलं आहे ते सावयव आहे. म्हणजे आकाश कसं लगेच ओवीचा अर्धा भाग आहे. आकाश हे सावयव न बंधे आकाशाची हाव. म्हणाले कुणी त्या आकाशाने कधी माझ्या सद्गुरूशी तुलना करण्याची हाव करू नये. त्या आकाशाला भले अगदी मोठं ते इतकं उदास असेल, जे उदासीन आहे ना आकाश, त्याच्या ठिकाणी आकाश तद्लिंगात असं म्हणून ब्रह्माच्या संबंधाने जे उहापोह केला ब्रह्मसूत्रात त्याच्यामध्ये वचन आलेलं आहे की आकाशाच्या अत्यंत जवळ ब्रह्माचं स्वरूप आहे. म्हणून आकाशच तद्लिंगात असं एक वचन आहे किंवा एक सूत्र आहे ब्रह्मसूत्राचं. तर सांगायचं म्हणजे ते इथे म्हणतात त्या आकाशाला असं वाटेल की ह्या सगळ्या महाभूतांमध्ये जन्माला येताना मी पहिलं महाभूत आहे. मी जर पहिलं महाभूत आहे तर ते गुरु आणि मी आमच्यात तुलना होऊ शकेल. छे म्हणाले त्या तुलनेची त्यांनी हाव पण करू नये. येथे आकाश न बंधे आकाशाची हाव, ऐसे कोणी एक भरीव आकाश जो. म्हणाले त्या आकाशाला सगळा पोकळपणा आहे. त्या आकाशाच्या ठिकाणी भरीवपण आहे का? जे गुरुच्या ठिकाणी आहे. म्हणून मागच्या ओळीतलं भरीवपणच आहे. कसा आहे गुरु? घनवट, तो घन आहे, तो सॉलिड आहे, तो भरीव आहे. आणि आकाशाला भरीवपण आहे का? म्हणजे आकाशाने म्हणू नये की मी गुरुसारखा आहे. म्हणून त्याच्यात सावयव आकाश सद्गुरूची न करी बरोबरी साची. म्हणाले तो सावयव आहे, दिसतोय ना आम्हाला, त्याला रूप आहे ना, तो आम्हाला माणसासारखा आमच्याशी हलतोय, चालतोय, बोलतोय. म्हणजे त्याची सावयवता आकाशा तू तुझ्या बरोबरीची समजू नकोस. की गुरु जरी सावयव असले तर तुला वाटत असेल की तू पण सावयव आहे, म्हणजे तू आणि गुरु बरोबरच आहेत. तर तसं काही नाहीये म्हणाले. म्हणाले त्याच्या भरीवपणाची उणीव आहे तयात, तुझ्यामध्ये भरीवपण नाहीये जे गुरुच्या ठिकाणी आहे ते. म्हणजे भूताकाश सावयव सद्गुरु आकाश भरीव होय. पण सद्गुरु रूपी आकाश आहे ते भरीव आहे. त्याच्या भरीवपणाचा ठाय न मोडे कवणाच्याने. कोण तो दूर करू शकणार म्हणाले. तो दूर होणंच शक्य नाही. म्हणून भूताकाशी तैसे नाही ते मुळीच अवयवी शब्द उपजे ज्याच्या ठाई आणि तेही आहे उपजलेले. म्हणाले कसं आहे? भूताकाशी तैसे नाही म्हणजे भरीवपणा नाही. ते मुळीच अवयवी म्हणजे ते मुळातच आकार धारण करणार आहे. हा त्याचा मूलभूत गुणधर्मच आहे की ते जिथे असेल तसा आकार. पाणी प्यायचं भांडं ठेवलं की आकाशाचा आकार त्या भांड्यासारखा झाला. कारण भांड्यातला आकाश भांड्यासारखं आहे. तांब्या ठेवला तर त्या तांब्यातलं आकाश तांब्यासारखं आहे. घट ठेवला, घटातला आकाश घटासारखं आहे. मुळीचं ते सावयव, आकाशाचं अस्तित्वच मुळी अवयव आहे. हाच त्याचा गुणधर्म आहे असं ते म्हणतात. की त्यामुळे असं होऊच शकत नाही. मग आता पुढे काय म्हणतात? भूताकाशी तैसे नाही ते मुळीच अवयवी, ते अवयवांनी युक्तच आहे. शब्द उपजे त्याच्या ठाई. त्या पुन्हा एक गुणधर्म आहे त्याला की आकाशाचा तन्मात्र शब्द आहे. शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध. त्यामुळे आकाशाचा तन्मात्र शब्द, वायूचा तन्मात्र स्पर्श, अग्नीचा तन्मात्र रूप, जलाचा तन्मात्र रस आणि पृथ्वीचा तन्मात्र गंध. म्हणजे या आकाशाला आला ना तन्मात्र म्हणजे गुणधर्म, धर्मधर्मी भाव आला त्याच्या ठिकाणी. की आकाशाच्या ठिकाणी शब्द उपजे त्याच्या ठाई आणि तेही आहे उपजलेले आणि स्वतः उपजलेला आहे. आणि त्याच्या ठिकाणी पुन्हा शब्द उपजतो म्हणजे जन्माला येतो. शिवाय ते पोकळ नाना ब्रह्मांडे भव्य गोल. म्हणाले कसं आहे? पुन्हा ते पोकळ आहे. आता आमचं ब्रह्मांड म्हणजे त्याला गोलच आहे. आमच्या ज्या ब्रह्मांडाचा आकार म्हणून तर त्याला ब्रह्माचा अंड असं म्हटलंय. त्यामुळे ते गोल आहे. आकाश कसं व्यापलंय? त्या ब्रह्मांडाला वरून व्यापलेलं आहे. त्याच्या परिघाला भरून राहिलेलं आहे सगळ्या बाजूनी पूर्णपणाने. तो जो चेंडू असेल, ब्रह्मांडाला चेंडू म्हटलं आपण गोल, तर त्याला सगळ्या बाजूनी आकाश भरून राहिलंय. म्हणून ते सांगतात की शिवाय ते पोकळ नाना ब्रह्मांडे भव्य गोल पोटी धरी ज्याचा तळ न गेला माखला. म्हणाले आपल्या पोटात ब्रह्मांड घेतं हे आकाश, कारण वरून सगळं भरलेलं आहे ना. त्यामुळे पोटामध्ये त्याला घेतलंय तरी सुद्धा त्याच्या तळाला काही स्पर्श होत नाही. म्हणजे परंतु न गेला माखला, ज्याचा तळ न गेला माखला. ब्रह्मांड गोल पोटी भरले परंतु उपाशीच राहिले. त्याच्या पोटात ब्रह्मांड भरलंय कारण सगळा तो भरून राहिलाय ना.
पण ते उपाशीचे म्हणाले, कारण त्याला कशाचा स्पर्श नाही. पोकळपणे प्रत्यय आले अनश पोटी म्हणून. म्हणजे त्याचं पोकळपण का लक्षात आलं? कारण हा उपाशी राहिलाय म्हणून. हा उपाशी नसता तर कसा झाला असता? घनवट याच्यातच सगळं भरून राहिलं असतं. ह्याच्या पोटात ब्रह्मांड राहून सुद्धा हा ब्रह्मांडाच्या पोटात शिरू शकत नाही. हा तसाच पोकळ त्याच्या भोवती राहतो. ह्याला त्याच्या आत कुठंच जाता येत नाही. आणि त्यामुळे म्हणाले ते आकाश जे आहे ते जरी त्या ब्रह्मांडाला व्यापून राहिलं तरी बाहेर जे पोकळ आहे त्यामुळे ते पुन्हा उपाशीच आहे. ते कितीही त्या ब्रह्मांडाच्या जवळ असलं तरी. आणि म्हणून पोकळपणे प्रत्यय आले अनशपोटी म्हणून. हे गुरु आकाश तैसे नाही. आता गुरुचं आकाश जर म्हटलं तर ते न अवयवी पाही, पोकळीला मुळी न होई, जेथे जावया रिघावं. म्हणाले ते घनच आहे. आता ह्याला आकाश जर म्हणायचं असेल, आकाश जर आपल्या स्वतःला त्याच्यासारखं म्हणत असेल तर हे जे आकाश आहे, हे जे व्यापकपण आहे, हे व्यापकपण असं आहे का त्या आकाशासारखं? त्या ब्रह्मांडाला सामावून राहिलं तरी हे पोकळच आहे. आणि ब्रह्मांड त्याला स्पर्शत नाही. आणि ह्याला ब्रह्मांडापासून काही मिळत नाही. हे ब्रह्मांडाशी जोडलेलं राहत नाही. असं म्हणाले ते आकाश आहे का? असं नाही आहे. ते जड आहे आणि ते भरीव आहे. आणि म्हणाले हे गुरु आकाश तैसे नाही, हे न अवयवी राही. म्हणाले हे अवयवी नाही. हे पहा म्हणाले की त्याच्या ठिकाणी अवयव नाही आहेत. ते घनच आहे. ते घन दाट भरून आहे. म्हणून तो परमात्मा जो आहे तो सच्चिद घन आहे. तो आमच्या सगळ्यांच्या ठिकाणी सत्ता मात्र पण आहे, चैतन्य मात्र पण आहे. सत चित हे दोन आहेच. पण कसं आहे, कुठेतरी आहे कुठेतरी नाही. म्हणजे असं होतं का की काल माझ्या ठिकाणी होता बरं का परमात्मा, पण आज बहुतेक दिसत नाहीये. असं काही होत नाही. तो सतत आहे. काल इथे होता आज दिसत नाही असं होत नाही. त्याला तो नाही अशी जागा नाही. तो नाही असा रिता ठाव नाही. त्यांनी म्हटलंय असं एक फट सांध आम्हाला कुठे दिसणार नाही की जिथे तो नाही. तो अखंड घन दाट भरून राहिलाय. म्हणून तो सच्चिद घन. म्हणून त्याला आम्ही त्या उपाधी लक्षणांनी ज्या जाणतो ते हे त्याचं लक्षण आहे. सतचित आहे. पण तो कसा आहे? घन आहे. काय वर्णन आहे बघा माऊलींचं. म्हणून त्यांनी गुरूंना म्हटलंय की हा घन आहे, घनरूप आहे. त्याच्या गुरुत्वावरती अशी कोटी मला नाही वाटत या संबंध तत्वज्ञानात कोणी केली असं. म्हणजे गुरुचं गुरुत्व या पद्धतीने मांडणं, त्या गुरुत्वाला घनत्व देऊन त्याचं श्रेष्ठत्व सिद्ध करणं विलक्षण आहे त्यांचं सगळं. त्यामुळे हे गुरु आकाश तैसे नाही, हे ना अवयवी पाही, पोकळीला मुळी न होई, जेथे जावया रिघाव. त्या गुरूंच्या ठिकाणी पोकळी जाऊ कशी शकणार? म्हणाले जाऊच शकत नाही. पोकळ तेच राहते की जे अन्या घ्याया इच्छिते. त्या पोकळाचा विशेषता काय आहे? कारण त्या पोकळीत दुसऱ्या कशालाही सामावून घेता येतं. भांड्याला जर पोकळी नसती तर त्या भांड्यात पाणी ठेवता आलं नसतं. म्हणजे पोकळी अशी आहे की जी नाहीतर आम्ही घरात राहिलो असतो का? कारण जे बांधतो त्यात राहत नाही आणि ज्यात राहतो ते आम्ही बांधत नाही. पण आम्ही म्हणतो मी घर बांधलं. घर बांधलं म्हणजे त्या बांधलेल्या भिंतीत आम्ही राहतो का? आणि आम्ही ज्या पोकळीत राहतो ते आम्ही बांधतो का? त्यामुळे ते आम्ही बांधत नाही. जे बांधत नाही त्यात राहतो आणि जे बांधतो त्यात आम्ही राहत नाही. आणि त्यामुळे ही जी पोकळी आहे या पोकळीने आम्हाला सामावून घेतलं, या भिंतीने नाही सामावून घेतलं. आम्हाला जर म्हटलं आम्हाला भिंतीत राहायचंय तर ती आम्हाला राहू देत नाही, कारण ती पक्की घनरूप आहे आणि त्यामुळे तिच्यात आम्ही राहू शकत नाही. आम्ही या पोकळीत राहतो. म्हणून ते म्हणतात त्या पोकळीचा गुण काय आहे? त्याला कशाची तरी अपेक्षा आहे. अपेक्षा म्हणजे सगळ्या काव्याची भाषा आहे. व्यवहारामध्ये साधा सिद्धांत आहे की पोकळीमध्ये मनुष्य राहू शकतो, पोकळीमधनं व्यवहार करता येतो, एवढाच. पण इथे पोकळीत व्यवहार करता येतो असं काव्यात बोललं जात नाही. काव्यामध्ये बोलताना असंच म्हटलं जातं. इथे जसं म्हटलंय तसं कुठली ना कुठली तरी एक कल्पना केली जाते. ती कल्पना अशी केली आहे की पोकळी आहे तिला अन्याची अपेक्षा आहे आणि म्हणून ती आम्हाला आत येऊ देते. आणि म्हणून त्यांनी असं म्हटलंय की जे अन्य घ्याया इच्छिते, ती पोकळी अन्याचा स्वीकार करण्याची अपेक्षा करते. जे काही भरीव असते तेथे न लाग कवणाचा. पण जे भरीव आहे त्याच्यात कोण जाणार? भिंतीत जायचं म्हटलं तर डोकं आपटून घ्यावं लागेल. आम्ही आज जाऊच शकणार नाही.
त्यामुळे तेथे लाग कोणाचाच नाहीये. आणि तेच होय भरीवपण की ज्याविण ना वस्तू आन पहावे ज्या ज्या लागून ते आधीच त्या ठाई. आता वेगळं लक्षण केलं. म्हणाले कसं आहे, आणि तेच होय भरीवपण, आणि भरीवपण तेच आहे की ज्याविण ना वस्तू आन. भरीव म्हणजे ते इतकं दाट भरून राहिलंय की ज्याच्याशिवाय दुसरी वस्तूच नाही. म्हणजे आमचा देह म्हटला तरी काय आहे, याला आम्ही आमच्या भाषेत प्रकृती म्हटलं. आता पहिल्या अध्यायात त्यांनी आम्हाला शिकवूनच टाकलंय की प्रकृती काय आणि पुरुष काय, सगळं शेवटी ते ब्रह्मच आहे. म्हणजे आमचा हात म्हटला तरी ब्रह्म, पाय म्हटला तरी ब्रह्म, डोकं म्हटलं तरी ब्रह्म. याचं भरीवपण कसं आहे. आणि आम्ही नाही आमच्या शेजारी काय ते म्हटलं तरी ब्रह्मच. म्हणून ते म्हणतात त्या भरीवपणाशिवाय दुसरं काही शिल्लकच उरत नाही. म्हणून म्हणतात की न लाग कवणाचा, आणि तेच होय भरीवपण की ज्याविण ना वस्तू आन पहावे ज्या ज्या लागून ते आधीच त्या ठाई. जे काही वेगळं म्हणून आमच्या दृष्टीला दिसेल, खरं म्हणजे आणखीन त्याच्या पुढे जाऊन एक पायरी आपण म्हणू की जे काही वेगळं म्हणून पाहायला जावं ते त्याच्या ठिकाणी आहे, हा एक भाग. आणि पुढे असं की वेगळेपणाने पाहायला कुणी उरतच नाही, कारण त्याच्या वेगळं कुणी नाहीच. म्हणजे मी कुणीतरी वेगळा आहे असा वेगळा होऊन त्याचं भरीवपण पाहीन कसा, कारण त्या भरीवपणाचाच एक भाग मी आहे. त्यामुळे मला वेगळं होऊन त्याला पाहता येणार नाही. आणि म्हणून ते म्हणतात की जयाची या भरीवपणा ओहोटी नाही जाणा, आणि ऐसा सागराविना भरीवपणा न कोठेच. म्हणजे भरती ओहोट शब्द दोन्ही केवळ गौरवार्थ त्या ठिकाणी, म्हणून निधी या विशेषणी सागर झाला मंडित. आता भरीवपणाचा लौकिकातला म्हणाले आपल्याला दृष्टांत देतो. काय सागर आहे. आम्ही म्हणू असं कसं होईल, सागर भरीव, ओहोटी आली की तो किती किनाऱ्यापासून आत जातो. त्यामुळे आमच्या दृष्टीने किनाऱ्यापासून आत जातो, तो दुसरीकडे भरतीलाच गेलेला असतो. म्हणजे त्याच्या जलामध्ये काहीच फरक पडत नाही. एकदा जल त्या दिशेने पुढे जातं, एकदा या दिशेने पुढे येतं. त्याची पुढे मागे जाण्याची दिशा फक्त बदलते. तो निधी म्हणजे तो साठा बदलत नाही, त्या साठ्यात काही फरक पडत नाही. म्हणजे सागराला मर्यादा त्याला जी त्यांनी स्वतःला घालून घेतली आहे त्या मर्यादेच्या पुढे सागर येत नाही. पण पाऊस पडला नाही मग आता समुद्र आटला असं कधी होत नाही. नद्या आटतात, ओढे नाले आटतात, पण समुद्र कधीच आटत नाही. मी पूर्वी 12 वर्ष पाऊस नाही झाला, पूर्वी भरती आली ना की पाणी इथं लागत होतं. आता मैलभर पाणी मागे येतं भरतीला, कधी होत नाही. पाणी तिथेच येणार. कितीही दुष्काळ झाला, काही झालं तरी भरतीला पाणी तिथेच येणार. कारण सागराचं पाणी आटत नाही, त्याचं भरीवपण संपत नाही. हा लौकिकातला दृष्टांत आहे. हा भरीवपणाचा लौकिकातला, म्हणजे हा मर्यादेने स्वीकारावा, कारण सागर सुद्धा त्यांनी निर्माणच केलेला आहे. म्हणजे आकाशाला मर्यादित म्हणायचं आणि सागराला मर्यादित म्हणायचं नाही असं आहे का? नाही, तसं नाही आहे. त्यांना फक्त आकाशाला भरीवपण नाही, पण ज्या सागराला भरीवपण आहे त्याचं भरीवपण कसं आहे. अगदी दृष्टांत सर्वार्थाने घेऊ नये असं तत्वज्ञानात आधीच सांगितलेलं आहे की दृष्टांत हा कधीच सर्वार्थाने घ्यायचा नाही, तेवढ्या पुरता स्वीकारायचा. आणि म्हणून जी रूपकं पूर्ण सोडवलेली असतात त्या रूपकांचं वैशिष्ट्य वेगळं असतं. एखादं रूपक आहे, माया नदीचं रूपक आहे, माऊलींनी सोडवलंय, दासबोधामध्ये सोडवलंय माया नदीला, ते संबंध रूपक सोडवलेलं आहे. अशी रूपक म्हणजे तो दृष्टांत, तो पुरा दृष्टांत विस्ताराने मांडणं. उपनिषदामध्ये काही रूपकं सोडवली आहेत, पण सामान्यतः दृष्टांत हे तेवढ्या मर्यादेनेच स्वीकारायचं आहे. म्हणून ते म्हणतात भरती ओहोट शब्द दोन्ही केवळ गौरवार्थ ज्या ठिकाणी, म्हणून निधी या विशेषणी सागर झाला मंडित. जले सागर परिपूर्ण ओहोट भरती काली जाण, न होय अधिक न्यून ओहोट भरती फास मात्र. हे उदाहरण सागराचे सद्गुरु ठाई सामान्यसाचे, सद्गुरूच्या भरीवपणाचे वर्णन वाणीस अगम्य की. आणि मी व्यवहारापुरतं तुम्हाला सागराचं उदाहरण दिलं, म्हणजे सद्गुरू सागरासारखे आहेत असं म्हणतो का? नाही म्हणाले. माझी वाणी सद्गुरूंचं वर्णन नाही करू शकत. एवंच सद्गुरूचे भरीवपण नित्य भावरूप आकार शून्य. सद्गुरू कसे आहेत? ते भावरूप आहे. भावरूप आहेत का म्हटलं? कारण आमच्या भावानी प्रकट होणार आहे. या जगामध्ये सद्गुरूंनी अवतार घेतला. कशा करता घेतला? एक तर ईश्वराच्या इच्छेने घेतला, एक तर त्यांच्या करता ज्या लोकांची नियुक्ती केलेली आहे
त्यांच्याकडून कार्य करून घेण्याकरता त्यांचा अवतार आहे. निवृत्तीनाथ कशाकरता जन्माला आले? एवढा अधिकारी पुरुष, त्यांनी एक ज्ञानदेव निर्माण केला. आता आपल्याला माहिती आहे 12व्या शतकाच्या शेवटी ते अवतार संपले. ज्यावेळी ज्ञानेश्वर महाराज विश्व स्वधर्म सूर्य पाहो म्हणतात, त्याचवेळी आमच्यावरती मुसलमानांचं आक्रमण आहे. आणि त्यांच्या समोरच आक्रमण, म्हणजे ते स्वतः प्रत्यक्ष नव्हते, पण पुढेच 5-50 वर्षातली आक्रमण आहे की आमच्या देशाची ससे होलपट व्हायला सुरुवात झालेली आहे. ती तर त्याच्या आधीपासूनच झाली आहे, पण तो काळ विशेष आहे की ज्या काळामध्ये हे घडलं. मग आता काही ज्ञानदेवांना कळत नव्हतं, निवृत्तीनाथांना कळत नव्हतं. मग निवृत्तीनाथांना जर कळत होतं की हा एक ज्ञानदेव फक्त वयाच्या 25-26व्या वर्षापर्यंत राहणार आहे, तर असे 5-25 ज्ञानदेव निर्माण केले पाहिजेत की जे 50 वर्ष, 75 वर्ष, 100 वर्ष राहतील आणि ह्या इथले सगळे जे काही समस्या आहेत, प्रॉब्लेम्स आहेत, ते सगळे सोडवतील. का नाही जन्माला घातलं त्यांनी? नाही घातले. निवृत्तीनाथांचं सामर्थ्य नाही का 100 ज्ञानदेव निर्माण करण्याचं? नक्कीच आहे. ज्या रामकृष्ण परमहंसांनी म्हटलं की मी राम आणि कृष्ण या दोघांचा अवतार आहे, त्यांचा शिष्य विवेकानंद म्हणतात की जर ह्या नचिकेतासारखे मला 100 जर शिष्य मिळाले तर ह्या संबंध विश्वाचा मी कायापालट करून टाकीन. मग रामकृष्णांना काय अवघड होतं? रामकृष्ण संघाकरता जी 16 माणसं त्यांनी तयार केली आणि त्या 16 शिष्यांच्या सहित जो रामकृष्ण म्हणजे संघाची स्थापना झाली, रामकृष्ण मिशन म्हणून आज आपण जे ओळखतो, तर रामकृष्ण संघ जो स्थापन झाला, 16च का? 1600 का नाही? रामकृष्णाने का नाही निर्माण केले? अरे तसं नाही आहे ते. आणि म्हणून त्यांनी इथे म्हटलंय की एवंच सद्गुरूचे भरीवपण नित्य भावरूप आकार शून्य. या सृष्टीच्या ठिकाणी जे काही ईश्वराने त्या त्या ब्रह्मांडाकरता योजून दिलेलं आहे, तेवढंच कार्य करण्याकरता ते सद्गुरू येणार आहेत. ते आले म्हणजे सगळं एकदम काया पालट करून चकाचक करून ते पृथ्वी जाणार आहेत असं होणार नाहीये. त्यांना ज्या प्रक्रियेमध्ये ज्या पद्धतीने जे करायला सांगितलंय तेवढंच ते करणार आहे. का भावरूप आहे? आणि म्हणून त्यांनी सांगितलं की तो भाव प्रकट करणारा असा एकच ज्ञानदेव निर्माण झाला. एकच ज्ञानदेव त्यांनी निर्माण केला. स्वामी समर्थ आहेत म्हणजे रामदास स्वामी, त्यांच्यासमोर शिवरायांचा जन्म झाला. त्यांनी श्रीमान योगी असं त्यांना म्हटलेलं. एवढा श्रेष्ठ पुरुष, आयुष्य किती मिळालं? 50 वर्षाचं. मग समर्थांना 75 वर्षाचं. समर्थांनी त्यांना का नाही आणखीन 25 वर्ष जगू दिलं? त्यांच्या सामर्थ्याने जगू दिलं असतं, जगता आलं असतं, उभं करता आलं असतं त्यांना. शिवाजी महाराजांना चांगलं आयुष्य आणि उत्तम प्रकारे जर आणखीन 25 वर्ष मिळालं असतं तर या महाराष्ट्राचा इतिहास बदलला असता. का नाही होत? त्यांनी सांगितलंय त्याप्रमाणे की हे जे सगळं आहे नित्य भावरूप आकार शून्य, तो नित्य आहे, तो भावरूप आहे. तो जेव्हा या जगामध्ये लौकिकामध्ये आकाराला येतो तेव्हा तो निश्चित कार्याकरताच आकाराला येतो. ते निश्चित कार्य नियोजित आहे. ते नियोजित कार्य कोण नियोजन करतो त्याचं? ईश्वर आणि तो. कारण ईश्वर आणि तो यात भेद नाही. माऊलींची जी धारणा आहे अमृतानुभवामधली, ही वारकरी संप्रदायाला दिलेली जी त्यांची देण आहे किंवा सद्गुरूंच्या विषयी सगळी संत परंपरा जे तत्वज्ञान सांगते ते हे आहे. जे माऊलींनी स्वतः वेगळं सांगून वारकरी संप्रदायाला दिलंय असं नाहीये. ही सगळी संत भूमिका आहे. ही सगळी वेदाला अनुसरणारी भूमिका आहे. ती भूमिका काय आहे? ती भूमिका एकच आहे. ती भूमिका अशी आहे की ईश्वर आणि गुरु याच्यामध्ये अंतर नाही. ईश्वर म्हणजे परब्रह्म. परब्रह्म आणि गुरु हे दोघांचे पर्यायवाची शब्द आहेत. एकमेकांचे पर्याय आहेत, एकच आहेत. जे सामर्थ्य ईश्वराचं आहे तेच सामर्थ्य गुरुचं आहे. त्यामुळे योगशास्त्रामध्ये सुद्धा म्हटलंय की हा जो गुरु आहे कालेन अनवच्छेदात. हा जो गुरु आहे कालाने अनवच्छिन्न आहे. तो कालाच्या पलीकडे आहे. काल त्याच्यावरती, कालाची मात्रा किंवा काल त्याच्यावरती हुकमत गाजवू शकत नाही. कालाची मात्रा त्याच्यावर चालत नाही. आणि त्यामुळे गुरु आणि परमात्मा तो आकार शून्य भावरूप आहे. याच्यामध्ये त्यांना हेच सांगायचंय, भावरूप म्हणजे माझा भक्तिभाव असा भावरूप नाहीये. सत्ता भाव. नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सत. हे जे भगवद्गीतेत म्हटलंय
की असतापासून सताची उत्पत्ती होत नाही. जे असत आहे त्याच्यापासून, ते जे सत आहे तेच भाव आहे. त्या भावापासून हे सगळं निर्माण झालंय. हे असणे म्हणजे परमात्मा आहे का, परमेश्वर आहे का, हा जो प्रश्न विचारणारा आहे त्याला भगवद्गीताकारांनी उत्तर दिलंय की अभावापासून भावाची उत्पत्ती होऊच शकत नाही. अभावातून जग निर्माण होऊ शकत नाही. जग भावातून निर्माण होतं. असा तो भावरूप. भावरूप म्हणजे सत्ता रूप आहे. म्हणजे सद्गुरू जो आहे तो सत ह्या शब्दांनी ज्याचं वर्णन करता येतं तो. आणि म्हणून तो सत आहे, आकार शून्य आहे, निर्गुण आहे. म्हणून भूताकाशाहून गुरु आकाश श्रेष्ठ आहे. म्हणून हे जे आम्हाला दिसणारं लौकिक आकाश आहे, या लौकिक आकाशापेक्षा गुरु नावाचं आकाश जर तुलनाच करायला घ्यायची तर ते गुरु आकाश हे श्रेष्ठ आहे. पुढची ओवी घेऊया कारण ती फारच लहान आहे म्हणून ती संपवून टाकू. चंद्रादी सुशीतळे घडली जयाचेनी मिळे, सूर्य जयाचेनी उजाळे, कडवसेनी. कडवसेनी म्हणजे त्याची पडछाया असणं किंवा अंधार, किंवा ज्ञानेश्वरीमध्ये हाच शब्द हा एका वेगळ्या अर्थाने आलेला आहे, तो म्हणजे भुवया. या अर्थाने कडवस हा शब्द आलेला आहे. चंद्रादी सुशीतळे, अत्यंत शीतल असणारे असे चंद्रासारखे जे जे म्हणून पदार्थ आहेत ते. घडली जयाचेनी मिळे, ज्याच्या सहवासामुळे ही घडलेले आहेत ते. सूर्य जयाचेनी उजाळे, ह्या सूर्याला सुद्धा ज्याच्यामुळे उजाळा म्हणजे प्रकाशमानता प्राप्त झाली आहे तो. कडवसोनी किंवा कडवसेनी म्हणजे सूर्य ही ज्याच्या तेजाची पडछाया आहे. म्हणजे सूर्याच्याकडे काही स्वयंतेज नाहीये, ते तेज भगवंतानी त्याला दिलेलं आहे की ज्याच्यामुळे सूर्य प्रकाशतो, ज्याच्यामुळे चंद्राच्या ठिकाणी चांदणं निर्माण होतं. आणि म्हणून ज्या सद्गुरु सत्ते भली चंद्रासी शीतलता, उपनिषदांची वचन आहेत, कठोपनिषदामध्ये म्हटलेलं आहे. आणि म्हणून आली आणि सूर्यालाही लाधली प्रकाशासह उष्णता. सूर्याला सुद्धा ज्यांनी उष्णता दिली, चंद्राला ज्यांनी शीतलता दिली, म्हणजे चंद्र सूर्या लागून सद्गुरु हाची आधिकारण. आता सद्गुरु हा अधिकारण हे सांगताना ही सगळी भाषा सद्गुरु शब्दाच्या ठिकाणी ब्रह्म लिहिलं की बस झालं. म्हणजे ब्रह्म आणि सद्गुरु यात काही भेद नाही. आपल्याला लक्षात ठेवण्याकरता सगळ्यात सोपं की सद्गुरु आणि ब्रह्म या दोघांमध्ये भेद नाही. इथे फक्त सद्गुरूचा अधिकार काय आहे हे माऊलींना इथे समजावून सांगायचं. गुरुचं गुरुपण, गुरुचं मोठेपण. एवं परमात्म्याहून सद्गुरु न निराळा. म्हणून ते या निष्कर्षाप्रत आले की परमात्मा आणि सद्गुरु यांच्यामध्ये काही भेद नाही.